आदरणीय प्रधानमंत्री जी, आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, आज महाराष्ट्राच्या इतिहासामधला सुवर्णाक्षरांनी लिहून काढावा असा आजचा दिवस आहे. आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचं प्रेरणास्तोत्र आहे. आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आपल्या मातापिता इतकाच आदर छत्रपतींच्या बद्दल आहे. पण ज्या प्रकाराने आपण सगळेजण शिवभक्त आहोत, तितकेच परम शिवभक्त आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे, या गोष्टीचा देखील मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची विरासत, त्यांचा आदर्श राज्य, याला आपण शिवशाही म्हणतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य होतं, तेव्हा बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर असणारी शिवशाही स्थापन झाली पाहिजे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देखील भारतामध्ये शिवशाही स्थापन करावी, हेच प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निदारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आपल्या अरबी समुद्रामध्ये व्हावं, असं अनेक वर्षापासून सुरू होतं. मी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 18 वर्ष होतो. मागच्या 15 वर्षापासून दरवर्षी बजेटमध्ये घोषणा व्हायची, पण स्मारकाच्या कामाला सुरुवात होत नव्हती. परंतु मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने याचा पाठपुरावा केला आणि आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करोडो रुपये खर्च करून संपूर्ण देशाच्या शिवभक्तांना एक अभिमान, एक प्रेरणा देणारा अशा भव्य स्मारकाचा भूमिपूजन माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. आणि म्हणूनच हा सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस आहे असं मी म्हटलं. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो. अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपतींचं संपूर्ण जगाला आकर्षण ठरेल असं अरबी समुद्रामध्ये अतिशय भव्य असं स्मारक, ज्याचं नियोजन महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि जानेवारीमध्ये त्याच्या कामाला सुरुवात होते आहे. ही निश्चितपणे शिवभक्तांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी अतिशय मनापासून मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो. त्याचबरोबर माननीय नरेंद्र मोदीजींनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे की 21व्या शतकातलं राजकारण हे पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट आहे. आम्हाला देशामध्ये विकासाचं राजकारण करायचं आहे. भारताला समृद्ध, संपन्न, शक्तिशाली बनवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने शिवशाही आपल्या देशात आणायची आहे. हे संकल्प आणि मिशन ठरवून त्यांनी हा निर्धार केलेला आहे की आपल्या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचार, कालाधन या सगळ्यापासून मुक्त करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली असा एक हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. हे स्वप्न माननीय प्रधानमंत्र्यांनी उराशी बाळगलेलं आहे. मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, त्यांचा आदर्श, त्यांची शिवशाहीची संकल्पना माननीय प्रधानमंत्री प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ विश्वास देशातल्या सगळ्या शिवभक्तांच्या मनामध्ये आहे आणि हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. आज या ठिकाणी माननीय व्यंकय्या नायडू यांच्या अर्बन डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने माननीय मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिलेली आहे.
आता सुरेश प्रभूंनी पण सांगितलेलं आहे की मुंबई बदलत आहेत. रेल्वेचे अनेक प्रकल्प त्यांनी घेतलेले आहेत. रस्त्याच्या प्रकल्पाबद्दल मी वेळ घेणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 3 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रस्ते आम्ही महाराष्ट्रात 5 वर्षात माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली बांधल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. मला आज विशेष रूपाने मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना आणि व्यंकय्याजींना धन्यवाद द्यायचा आहे की मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणं अतिशय कठीण आहे, अडचणीचं आहे, अतिशय त्रासाचं आहे. परंतु हजारो करोड रुपये खर्च करून या मुंबईच्या चाकरमान्यांना, सामान्य लोकांना आपण मेट्रोच्या कार्याची सुरुवात करत आहात. याबद्दल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला अतिशय धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं विशेष रूपाने अभिनंदन करून महाराष्ट्रातली जनता खऱ्या अर्थाने यास कृतार्थ झालेली आहे की आमचे प्रेरणा स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा खऱ्या अर्थाने गौरव वाढवणारा अशा प्रकारचं भव्य स्मारक याचं भूमिपूजन आपण केलेलं आहे. मी अतिशय आनंदाने, अभिमानाने आपल्याला मानाचा मुजरा करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. भारत माता की